नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हिवाळा सुरू होताच तुमच्या लक्षात आले असेल की हृदयविकाराच्या झटक्यांची प्रकरणे अचानक खूप वाढत आहेत। कधी कधी दरवर्षी भरपूर असं घडत असतं। भारत असो का अमेरिका असो, युरोप असो का कोणताही देश असो, तुम्हाला दरवर्षी हाच नमुना दिसेल की पण प्रश्न असा आहे की असे हे प्रश्न का होत आहे? हृदयविकाराचा धोका का वाढतो? आज आपण अगदी सोप्या आणि वैज्ञानिक आयुर्वेदिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया। हिवाळा येता सर्व बाजूने हृदयविकाराच्या झटक्यांच्या बातम्या येऊ लागतात। तुम्ही वर्तमानपत्र घेतले, तुम्हाला सर्वत्र दिसले की 20 वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला, 50 वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, 30 वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। आणि याचे असे कारण की हृदयविकाराच्या रुग्णासाठी हिवाळा हा सर्वात कठीण काळ असतो। पण हा खरा धोका कुठे आहे हे जर आपल्याला समजले तर तुम्ही या हंगामात तुमचे हृदय 10 पटीने सुरक्षित तुम्ही ठेवू शकता। तर चला मग आज आपण बघूया की कोणताही विलंब न करता आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि हिवाळ्यामध्ये हृदयविकाराची झटक्यात वाढ होण्यामागील कोणते खरे कारण आहे, काय कारण आहे हे आज आपण जाणून घेऊया। हिवाळ्यामध्ये आपण स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकतो आणि शेवटी मी तुम्हाला खाण्याच्या 4 सर्वात वाईट गोष्टी देखील सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे हिवाळ्याच्या या हंगामात धोका आणखीन वाढतो आणि आपण विचार न करता जे खात राहतो। त्यामुळे तुम्ही आजचा संपूर्ण व्हिडिओ अगदी नक्की पहा, काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती संपूर्ण संकल्पना चांगल्या प्रकारे समजू शकेल आणि तुम्ही ही स्वतःला जास्तीत जास्त तुम्ही सुरक्षित ठेवू शकाल। तर मित्रांनो, तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की एखाद्या नातेवाईकाला रात्री सर्दी झाली होती आणि त्याला सकाळीच हृदयविकाराचा झटका आला, किंवा तो मॉर्निंग वॉकला गेला आहे आणि त्याला आज समजले, अचानक तो खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला आहे। हिवाळ्यात असे का होत आहे, असे का घडते? खरे तर याचे उत्तर 4 अतिशय महत्त्वाचे शारीरिक कारणांमध्ये आहे। प्रत्येकाने समजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्यातील शरीराचे मूळ तापमान कमी होण्यास सुरुवात होते आणि हे राखण्यासाठी आपल्याला त्वचेच्या आणि बाहूंच्या रक्तवाहिन्या म्हणजे आपल्या बाह्य रक्तवाहिन्या सुजायला लागतात आणि रक्त शरीराच्या आतील भागात पोहोचू लागते। जर पाहिले तर शरीराची एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे, जेणेकरून शरीरामध्ये उष्णता राहील आणि आपल्याला कोणती समस्या होणार नाही। परिणामी आपला रक्तदाब वाढतो, हृदयाला अधिक ताकदीने रक्त पंप करावे लागते, त्यामुळे उष्णता टिकून ठेवण्यासाठी शरीरामध्ये ऑक्सिजनची गरज वाढते आणि जर अडथळा आधीच कोणाला तरी कुठेतरी येत असेल तर जीवघेणा हा ठरू शकतो। विशेष म्हणजे काय तर उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि जास्त धूम्रपान करणाऱ्यासाठी नसा अशा प्रकारे आकुंचन पावतात, ज्याला आपण वैद्यकीय दृष्ट्या वसो आकुंचन म्हणतो, तो सर्वात धोकादायक आहे। तसेच जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारे रक्तवाहिनी संकुचित होणे धोकादायक आहे, तर जाणून घेऊया की कोणती आहे ती धोकादायक गोष्ट आहे जी हिवाळ्यामध्ये रक्त जाड होते। आणि होय, हिवाळ्यामध्ये रक्ताची चिकटपणा वाढते आणि प्लेटलेट्स अधिक चिकट होतात आणि त्यामुळे परिणामी शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो। ड जीवनसत्वाची कमतरता हे तिसरा महत्त्वाचा घटक आहे। पहा, डी विटॅमिन कमतरता भारतामध्ये आधीपासून खूप सामान्य आहे आणि हिवाळ्यामध्ये जेव्हा बरेच असे दिवस सूर्यप्रकाश येतच नाही, त्यामुळे सर्दीमुळे आपण बाहेरही जात नाही, तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरातील जळजळ आणखी वाढते आणि रक्तवाहिन्यातील आतील थर कमकुवत होतो, कोलेस्टेरॉल वाढतो, प्लेग अस्थिर होतो आणि जेव्हा त्या प्लेग अस्थिर होतो तेव्हा तो फुटू शकतो आणि नंतर तो बरा करण्यासाठी आपल्याला रक्तवाहिन्यामध्ये प्लेटलेट्स जमा होऊ लागतात, तेथे लगेच एक गुठळी तयार होते आणि जी अचानक हृदयविकाराचा सर्वात मोठा भाग असतो। शेवटी हिवाळ्यामध्ये तणाव, चिंता आणि नैराश्य देखील वाढते, त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाची धडधड आणि अतालत देखील
होऊ शकते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तर मित्रांनो, ही शारीरिक कारणे होती ज्यामुळे हिवाळ्यामध्ये हृदयविकाराचा धोका जास्त प्रमाणामध्ये वाढतो. पण अशा 3 जीवनशैलीच्या सवयी देखील ज्या आहेत, ज्या जोखीम वाढवण्यासाठी झोपेवर चांगले काम करतात. म्हणजेच ते आपल्या आगीत तेल टाकण्याचे काम करतात. आणि यापैकी पहिले म्हणजे हिवाळ्यातील सुट्ट्यामध्ये जास्त खाणे आणि खूप कमी सक्रिय असणे. पहा मित्रांनो, हिवाळ्याच्या महिन्यामध्ये विशेष म्हणजे डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान आपली जीवनशैली पूर्णपणे बदलते. आता लग्नाचा हंगाम आहे. पार्ट्या खूप असतात आणि तूप, साखर असलेली मिठाई, मांसाहारी ग्रेव्हीज, तळलेल्या वस्तू या सर्व गोष्टी आपल्याला दिनचर्येमध्ये गरजेपेक्षा अधिक भर घालतात. त्याचवेळी वातावरण देखील थंड असते आणि आम्ही घराबाहेर अजिबात पडत नाही आणि चालणेही कमी करत आहोत. आम्ही आमची सकाळची सहल सुरू करतो. आपण व्यायामशाळेमध्ये जाऊ शकत नाही आणि शरीर दिवसभर अतिशय मंद गतीने काम करते आणि आपल्याला माहीत आहे की याचा थेट परिणाम आपल्या हृदयविकारावर आणि जड आहारामुळे रक्तदाब, रक्तातील साखर आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतात. चरबीयुक्त अन्नपदार्थ शरीरामध्ये आत जळजळ वाढवतात आणि क्रियाकलाप कमी झाल्यामुळे रक्तदाब आणि परिसंचरणही दोन्ही मंदावतात. आणि 7वे म्हणजे जर तुम्हाला छातीमध्ये थोडासा दबाव जाणवला, तर काही वेदना झाल्या किंवा काही अस्वस्थता जाणवली तर त्याकडे दुर्लक्ष तुम्ही अजिबात करू नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि स्वतःची तपासणी नक्की करून घ्या. तर मित्रांनो, हे 7 मुद्दे नेहमी लक्षात ठेवा आणि स्वतःला समजून घ्या आणि इतरांना समजावून सांगा, जेणेकरून संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि आपला समाज आणि देश हे सुरक्षित राहू शकेल. आता या हिवाळ्यामध्ये खूप खाल्ले जाणारे, अनेकदा आरोग्यदायी मानले जाणारे 4 सामान्य पदार्थाबद्दल आज आपण बोलूया. त्यांना असं वाटते की हे एक चांगली गोष्ट आहे, परंतु हिवाळ्यामध्ये ते अनेकदा आम्हाला कमी फायदा आणि अधिक हानी करतात. तर पहिला म्हणजे गाजर हलवा. आपण हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणामध्ये खातो. आपण सगळेच आवडते व्यक्ती आहोत, पण त्यात समस्या अशी आहे की मावा, तूप आणि साखर या तिन्ही गोष्टी खूप जास्त आहेत. आणि म्हणजेच काय, तर ते रक्तामधील साखर, LDL, कोलेस्टेरॉल आणि जळजळ वाढवते. त्यामुळे आपले रक्त घट्ट होते. त्यामुळे हृदयावरती दबाव येतो. म्हणून जर तुम्हाला गाजराचा हलवा आवडत असेल तर त्याची चव वेळोवेळी घ्या. त्यात गाजर जे आहे ते आरोग्यदायी आहे, त्यात अजीवनसत्व आहे असा विचार करून नियमितपणे खा. पण असा एक गैरसमज आहे की जो बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये राहतो आणि हिवाळ्यामध्ये आपण भरपूर गाजराचा हलवा खातो. जास्त खाऊ नका, लहान भागामध्ये खा. दुसरे म्हणजे अन्न म्हणजे जड मसालेदार मांसाहारी करी जसे की मटण, रोगन जोश, निहारी, मटण, चिकन पाय इत्यादी. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये लोक असे पदार्थ जास्त खातात, परंतु त्यात संतृप्त चरबी खूप जास्त प्रमाणात असते, जी आपल्या धमन्यांना अवरोधित करू शकते. त्याचवेळी या जड तेलामुळे पचनक्रिया मंदावते. रिफाइंड म्हणजे तेल म्हणजे वारंवार गरम केलेले जाणारे तेल, ज्यामध्ये चिकन फ्राय इत्यादी करतात. ते विषारी उपउत्पादनं तयार करतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील होमोसिस्टीन वाढू शकते, ज्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कधीकधी ते ठीक असतं. तुम्ही कधी लग्नाला गेलात, तुम्ही थोडे जास्त खाल्ले तरी तुम्ही जास्त खाल्ले नाही, परंतु तुम्ही या गोष्टी वारंवार खाल्ले तर तुम्हाला वाटते की या गरम गरम गोष्टी आहेत, हिवाळ्यामध्ये फायदेशीर ठरतात. जर सतत त्यांच्याकडून आले नाही तर मूर्खपणाची गोष्ट आहे, हे टाळायला हवे. तिसरे अन्न म्हणजे समोसा, कचोरी, पकोडा इत्यादी तळलेले अन्न खायचं नाही. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये चहासोबत गरम गरम पकोडा किंवा कचोरी खूप चांगली असते. मी देखील एकाच वेळी खूप खात असे, पण या सर्वांमध्ये धोकादायक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. शरीरातील जळजळ वाढते, ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि आपले रक्तही घट्ट होते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये असे पदार्थ टाळायला हवेत.
कोणत्याही हवामानात हे टाळले पाहिजे. हिवाळ्यामध्ये तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. चौथी गोष्ट अशी आहे की ती म्हणजे तुमची आवडती रबरी, गजक आणि चिक्की. होय, तीळ आणि गूळ या आरोग्यदायक असतात, परंतु हिवाळ्यामधील इच्छेमुळे लोक अनेक वेळा खातात आणि ते आरोग्यदायी आहेत असेही आपल्याला वाटत असतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये फायदेशीर म्हणून ते खाल्ल्याने अनेकदा शरीरातील साखरेचा भार वाढतो, रक्त दाट होते आणि ट्रायग्लिसराईड्स आणि बीपी देखील वाढू शकते. त्यामुळे कधीही खाऊ नये. पण जर तुम्ही जास्त खाल्ले तर दररोज खाल्ल्यानंतरही थोड्या थोड्या गोष्टी प्रमाणात खाल्ले तर ते तुमच्यासाठी योग्य नाही आणि तुम्ही ते टाळले पाहिजे. विशेष म्हणजे जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर या प्रकरणात तुम्ही ते पूर्णपणे टाळले पाहिजे. हिवाळा हा अतिशय सुंदर ऋतू आहे. केवळ आपण काही आपल्या चुकांमुळे धोकादायक बनते, पण जर तुम्ही थोडीशी जाणीव ठेवली तर तुमच्या हंगाम तुमच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो. या चार गोष्टीचे तुम्ही नक्की अनुसरण करा. मी हमी देतो की तुम्हाला त्यांचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही सुरक्षित असाल. आणि जर तुम्ही रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा इतर कोणत्याही समस्येसाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तुम्ही आता आमची आरोग्य मूल्यांकन सेवा देखील वापरू शकता. लिंक वर्णनात दिलेली आहे. तसे आतापर्यंत तुम्ही तुमच्या मित्रांचा व्हिडिओ पाहिला आहे. आता तुम्ही इथे क्लिक करून हा व्हिडिओ नक्की देखील पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या स्वतःच्या शरीराची नक्की काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नेहमी हसत राहा, हसत जीवन जगा. निरोगी राहण्यासाठी दररोज काहीतरी नवीन जगून घ्या. श्री स्वामी समर्थ.